नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी एक संतोष देशमुख या सरपंचाला ज्या पद्धतीनं मारले त्याच पद्धतीनं या पेशंटला मारण्याचा प्रयत्न झालेला आहे. हा पेशंट आहे शिराढोणचा आणि मारहाण झाली कळंब तालुक्यामध्ये. कशी झाली, का झाली, काय कारण आहे त्याची, हे सगळं आपण त्यांना विचारणार आहेत. आपल्यासोबत आहेत अविनाश वल्लभदास कोंडेकर, राहणार म्हणजे त्यांचं वय आहे 54 वर्षे, धंदा शेती आहे, राहणार शिराढोणचे, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव असे त्यांची माहिती आहे. आणि या अविनाशला कशा पद्धतीनं मारले हे आपण त्यांना विचारणार आहेत. नेमकं अविनाशजी, खडतर प्रवासमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचा बचाव झाला याच्याबद्दल खडतर प्रवासच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 2026च्या सुद्धा शुभेच्छा की तुम्ही वाचलात. नेमकं झालं होतं काय? मी कळंबला माझ्या कामासाठी गेलो. मग ह्यांच्या शिवाजी चौकामध्ये मी उभा होतो. शिवाजी चौकामध्ये उभा असताना ह्यांचे आई वडील तिथून मला गाडीमधून बघून गेले. त्यांच्या मुलाला पाठवलं त्यांनी लगेच शिवाजी चौकात. एवढं सांगा, हे कोण माणसं होते, काय नाव त्यांचं? प्रथमेश बोंदर, साहेबराव बोंदर व मॅडम. मॅडमचं नाव काय? मॅडम गाडीत होते बसलेले. मॅडम फक्त मॅडम गाडीत होत्या. तर पण तुम्हाला जे मारहाण करणारे माणसं होते ते कोण कोण होते? प्रथमेश बोंदर व साहेबराव बोंदर व इतर 3 जण. म्हणजे एकूण 5 जण या FIR मध्ये आहेत. हो. आणि अनोळखी 3 जण. साहेबराव बोंदर सुद्धा या FIR मध्ये आहे. कशाबद्दल मारलं तुम्हाला नेमकं? हे आमचा रिलायन्स पेट्रोल पंप आमचा पार्टनरशिपमध्ये आमच्या भावाच्या आणि त्यांच्या होता. मग ती पार्टनरशिपमध्ये असल्यामुळे त्यांनी मला तिथं चौकामध्ये आडवं पाडलं. शिवाजी चौकामध्ये. नाही, पार्टनरशिपमध्ये होता. हां. तुम्हाला डायरेक्ट पाडलं नाही? डायरेक्ट ते आला त्याने मला कशामुळं तुम्हाला पाडलं, काय म्हणाले तुम्हाला आल्यावर? तिथं माझ्याजवळ आली म्हणली पेट्रोल पंप व पेट्रोल पंपाची जागा माझ्या नावानं गपचूप करून द्या, नाहीतर मी तुझा संतोष देशमुख करेल, खलास करेल तुला. आता पेट्रोल पंप तुमच्या नावावर नाही? आमच्या नाव आहे का? तुमच्या नावावर? माझ्या नावावर नाही सर. मग तुम्हाला का उचलून नेलं? त्यांना ती तुमच्या बंधूला सांग लगेच यायला आत्ताच्या आत्ता कळंबला. बरं. मग तुम्हाला तुम्ही कळंबमध्ये जे शिवाजी चौकामध्ये होता, कशाला गेलता तुम्ही तिथं? मी माझं पंचायत समितीला काम होतं, माझं ओळखपत्राचं काम होतं. हां. मग तिथं गेल्यावर काय झालं? तिथल्या कामाला त्यांनी मी तिथं कागदपत्र देऊन आलो. कागदपत्र दिल्यानंतर मी नंतर शिवाजी चौकात येऊन STची वाट बघत थांबलो होतो. तिथं वाट बघत थांबले असताना ह्यांनी गाडी त्यांची गेली, त्यांच्या आईवडिलाची त्यांची गाडी गेली. मला त्यांनी बघितलं की ही मुलाला पाठवलं अजून समोर. मुलगा अजून एक त्यांच्यासोबत त्याचा मित्र आला. मित्र येऊन मला आल्या म्हणाला पेट्रोल पंपची जागा पेट्रोल पंप माझ्या नावानं करून द्या, नाही तर तुला हीच करील खलास. मग लगेच तिथं मारहाण केली. मारहाण केली की आडवं पाडलं. त्या लोखंडी राऊंड मारलं मला तिथं शिवाजी चौकात. नाही, तुम्ही दे नाही तर तुला आम्ही खलास करू. तू दे नाही तर आम्ही तुला खलास करू. मग तुमची गचागची झाली? गच्चागच्ची नाही, त्यांनी डायरेक्ट मला मारायलाच चालू केलं. कोणी मारलं पहिले स्टार्ट? प्रथमेश बोंदर. बरं. काय म्हणत होता तो? तू ही पेट्रोल पंपची जागा व पेट्रोल पंप आमच्या नावानं करून दे गपचूप. म्हणजे तुमच्या तर नावावर? माझ्या नावात तर काहीच नव्हतं. मग तुझ्या भावाला बोलव इकडं. हां. काय भावाचं नाव? विकास वल्लभदास कोंडेकर. म्हणजे विकास वल्लभभाई कोंडेकर यांची आणि कोणाची पार्टनरशिप होती? साहेबराव बोंदरच्या पत्नीची विकास कोंडेकरची. या दोघांमध्ये पेट्रोल पंप होता. मग विकासचा पेट्रोल पंप हडप करण्यासाठी या लोकांनी तुम्हाला उचलून नेलं, तुम्हाला मारलं. काय केलं बाबा नेमकं? उचलून कुठं नेलं? अजून शिवाजी चौकात मारलं. तुम्ही याच्यात किडनॅप म्हणून लिहिलंय. हो ना. मग मला किडनॅप केलं. हो ना. मग तिथून कुठं नेलं तुम्हाला? तिथून पुन्हा किडनॅप शिवाजी चौकात मारलं मला. मारून पुन्हा गाडीवर बसवलं. गाडीवर बसून पुन्हा मला त्या ह्याच्या मंदिराकडे नेलं. तिथल्या काय केलं तिथं मंदिराकडे नेऊन पुन्हा मला तिथं मारहाण केली. कपडे काढ म्हणले अंगावरचे. कपडे काढून
बेदम मारहाण केली मला. तुमच्या तोंडात लघवी केली असं सुद्धा हो आहे उल्लेख लगी केली ना माझ्या तोंडात त्यानं तोंड आकर हा. चैन उगली त्यानं म्हणजे माझ्या तोंडात लगी केली. बर बर बर. मग कोणी केली लघवी? त्या हे ना प्रतिमेच्या बंदरनं हा, तुम्हाला तोंड उघड म्हणून कोणी सांगितलं? त्यानंच सांगितलं होतं. त्यानेच सांगितलं. तुम्हाला आडवं पाडून अजून काय काय केलं? आडो पाडले, अंगावरचे कपडे वगैरे काढले होते, हा. मारहाण केली. हा, हा. सांग तुझी बर. हो तुझी असं म्हणला? हो, हो. किती मारले तुम्हाला? बघू कुठं कुठं मारले नेमकं. हे दाखवते. काढा काढा पॅन्ट काढा काढा काढा. हे बघा कशी परिस्थिती आहे. म्हणजे उघड उघड हे बघ, हे बापरे, बघा हे मारा. हे बघा काय परिस्थिती आहे. माणसाला जगणं कसं मुश्किल होत आहे. काय करत आहे पोलीस डिपार्टमेंट. आणि पोलीस डिपार्टमेंटनं जर याच्यावर कंट्रोल नाही केलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा संतोष देशमुख सारखे खून होतील. याची दक्षता आता पोलीस अधीक्षक ऋतू खोकर मॅडम यांनी घेणं गरजेचं आहे. बघा हे किस्सा मार आहे. ही परिस्थिती जर अशीच राहिली गेली तर 100% धाराशिव जिल्ह्यामध्ये खून होणार. पाठीवर कुठं मारले तुम्हाला अजून? पाठीवर मारले ना. काय बघा. हे ओळ आहेत का? बरं. इकडे इकडे बघा, इकडे हातावर बघू कुठे आहे. काढा 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 काढा. जखम आहे का हातावर? बघ, हे बघा हातावर. म्हणजे हात सुद्धा मोडला जाणार होता. डोक्यात कुठं मारलं होतं? इथं इथं. किती दिवस झालं तुम्ही हे उपचार घेता? आज 31 तारखेला दवाखान्यामध्ये ॲडमिट होतो मी, तेव्हापासून उपचार चालू आहेत. 31 तारखेपासून? हो. बघा 31 तारीख ते आज 10 तारीख आहे. म्हणजे जवळजवळ हे 11 दिवस उपचार घेतात. हो. म्हणजे अजून वळ ह्यांच्या अंगावरचे नष्ट झालेले नाहीत. 11 दिवस. म्हणजे ही मार कसा होता. पुढं काय काय केलं अजून तुम्हाला? तिथं पुन्हा लिंबू घातलं तोंडात माझ्या तिथं. हां, वाचवलं कुणी तुम्हाला? हां वाचवलं कुणा? हे ना पिनू बोंदर. जी तुम्हाला त्यांनी कोणाकडे सुद्धा बघू नका. तुम्ही जी नॅचरली आहे ती सांगा. पिनू बोंदरने मला वाच. याच्यात जरी नसला एखादा मुद्दा तरी जी सत्य असेल तुमचा मुद्दा ते मुद्दा घाला. आलं का डोक्यात? तुमचं जे काय काय झालं, तुम्हाला लिंबू घातलं, पुन्हा लिंबू घातलं, लिंबू तोंडामध्ये फोडलं, पुन्हा आडवं पाडलं, आडवं पाडून मारहाण केली पुन्हा जास्त. बर बर बर. म्हणजे तुम्हाला खल्लास करायचाच प्रयत्न होता? 100% तुला खलास करतो मला, तुझे तुकडे तुकडे करून बोरमध्ये टाकतो. बर बर. हो. तुम्हाला वाचवलं कुणी हो साहेब? हे ना काय नाव आहे? पिच्चू काय तर नाव सांगितलं. पिनू बोंदरने. पिनू बोंदर. हां. काय म्हणला पुन्हा ते बोंदर? त्याने येऊन त्यांना हाकलून दिलं. म्हणलं हे मरण ना, म्हणला पोरग ही. त्याच्या शेतात होतं का हे? नाही नाही हां. नाही. इथं कळमलं होतं. मग पिनू बोंदर कसं काय आला अचानक? त्याला कळलं कुठून तरी बातमी. हा, मग आला, धावून आला, हो हो तुम्हाला हो वाचवलं. हो हो. बरं, मला काय म्हणायचं आता, तुमच्या पूर्ण कुटुंबाला खल्लास करतो असं सुद्धा तुम्ही त्याच्यात लिहिलेलं आहे. तुम्हाला भीती आहे सगळ्या हो कुटुंबाला? हो, माझ्या कुटुंबाला खलास करण्याची मला 100% भीती आहे तिथं. हा. त्यानं खलास करायची म्हणलंच त्या दिवशी तसं त्यानं. बर बर. हो, मीच खलास होतो त्या दिवशी, पण ते तुम्ही खलासच झाला खलास होता झालं. खऱ्याने हो, आम्हाला. खलास झालं तुम्ही त्या दिवशी. तुम्हाला ते काय नाव त्या पोराचं? पिच्चू बोंदर का काय? हां. बोंदरचं नाव काय वाचवलेलं? पिनू बोंदर. पिनू बोंदर जर आला नसता तर मी तुमची- मरत होतो. 100%. मरत होता? मेलतोच त्या दिवशी. ते आता काय आव्हान करणार बरं पोलीस डिपार्टमेंटला? काय म्हणाल तुम्ही? मला योग्य ती न्याय द्यावा म्हणून हा. ह्यांनी समोरच्याला कठोर कारवाई करावी. हा, जर कठोर नाही नाही कारवाई केली केली तर तर मी उपोषणला बसेल. उपोषणला बसणार? हो हो. म्हणजे तुमच्या पूर्ण कुटुंबास कुटुंबास धोका आहे. धोका आहे. बघा हे किती महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच दिवशी मी खरा मेलो होतो. आता मी सुदैवानं ती पिचू बोंदर नावाच्या पिचू ना पिनू 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 बोंदर या नावाच्या व्यक्तीमुळं मी वाचलो आहे. आणि माझा खरा पुनर्जन्म त्याच मुलामुळं झाला. मला खाजगी दवाखान्यातसुद्धा नेऊन त्यांनी ठेवलं आणि खाजगी दवाखान्यामध्ये माझा इलाज न झाल्यामुळे मला पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि तिथल्या सिव्हिल हॉस्पिटलनं रेफर करून धाराशिव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मला पाठवलेलं आहे. मी 31 तारखेपासून उपचार घेतो आहे. आज 10 तारीख आहे.
11 दिवस उपचार घेतो आहे. आता माझी परिस्थिती बरी आहे, पण माझ्या कुटुंबास या लोकांपासून धोका आहे. जर माझ्या जीवितास माझ्या कुटुंबास काही कमी जास्त झालं तर कुटुंबास तुमच्या कमी जास्त झालं तर कोण जिम्मेदार आहेत? प्रशासन जबाबदार राहील सगळं. प्रशासन जबाबदार राहील. संबंधित माणसं जबाबदार राहतील, संबंधित माणसं जबाबदार राहतील. ही बोंदर कंपनी सगळी. संबंधित माणसं बोंदर कंपनी जबाबदार राहील. पोलीस खात्याने या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष देऊन या कुटुंबाला संरक्षण द्यावं अशीच मागणी आता संबंधित अविनाश वल्लभदास कोंडेकर यांची आहे. खरंच यांच्या कुटुंबाला या FIRच्या लेखानावरून लक्षात येते की 100% या कुटुंबाला धोका आहे. पोलीस अधीक्षक धाराशिवच्या रितू खोकर मॅडम यांनी संबंधित पोलीस स्टेशनला आदेश करावे. या संबंधित गुन्हेगारावर योग्य ती कडक कारवाई करावी आणि या कुटुंबाला सुरक्षित जीवन जगण्यासाठी संरक्षण द्यावं अशीच मागणी आता या कुटुंबाची आहे. बघूया येणाऱ्या काळामध्ये खरंच या कुटुंबाला न्याय मिळतो का पोलीस असंच हे प्रकरण दबवून ठेवतात हेच पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि अशाच वेगवेगळे व्हिडिओ अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.